नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 390 जागा असिस्टंट इंजिनियर महाट्रान्सको मधल्या त्याच्यासाठीची आपण हे डेली सिरीज आहे। रोज सकाळी 10 वाजता आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या चॅनलवरती आपण विविध विषय घेऊन येत असतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, आज जो विषय आपण घेऊन येणार आहोत तर तो आहे, तुम्ही महाट्रान्सकोची 2023 ची तयारी करत आहात आता डिसेंबर मध्ये येऊ घातलेल्या एक्झामिनेशन साठी। तर या एक्झामिनेशन साठी तुम्हाला काही बेंचमार्क रेफरन्स घ्यायचे आहेत आणि ते रेफरन्स जर बघायचे झाले तर याच्या अगोदरच्या ज्या तुम्ही एक्झामिनेशन दिले असतील काही जणांनी आणि काही फ्रेशर्स असतील तर त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच 2022 मध्ये झालेल्या महाट्रान्सको एई आणि जेई तसंच आता लेटेस्ट झालेल्या महाजनको या एक्झामिनेशनचा रेफरन्स तुम्ही घेत असताना एवढं मात्र लक्षात घ्या की या दोन एक्झामिनेशनच्या सिलेबस मध्ये काय फरक होता, त्यांचा पेपर पॅटर्न कसा आला होता, कुठल्या टॉपिक वरती जास्त वेटेज होतं आणि आता महाट्रान्सकोची एक्झामिनेशन होणार आहे, आयबीपीएस ती घेणार आहे, मागच्या वेळेस त्यांनी घेतली, मग जेनको आणि महाट्रान्सको याचा रेफरन्स घेताना कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत हे आपण या सेशन मध्ये बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। जर तुम्ही आमच्या चॅनलला ऑलरेडी सबस्क्राइब केलं असेल तर वेगवेगळ्या डिव्हाइसवरनं सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ विविध मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे महाजनको आणि महाट्रान्सको याचा जो सिलेबस आहे त्याच्यामधला नेमका फरक लक्षात घ्या। आपण टेक्निकल बद्दल बोलतोय, तांत्रिक विषयाबद्दल बोलतोय, असिस्टंट इंजिनियर बद्दलच बोलतोय। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया। सुरू करण्याच्या अगोदर लक्षात घ्या, विद्यार्थी मित्रांसाठी खास ही एक ऑफर इन्फिनिटी अकॅडमीच्या ड्रीम पाथ पब्लिकेशन कडनं आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपलं जे महाट्रान्सकोचं पुस्तक आहे, महाट्रान्सकोचं जे बुक आहे ज्याच्यामध्ये 2000 प्लस एमसीक्यू 2016 त्यानंतर 17 जेनको आणि ट्रान्सको, त्याच्या व्यतिरिक्त लेटेस्ट झालेल्या जेनको आणि ट्रान्सकोचा पेपर सुद्धा याच्यामध्ये आहे। तसंच याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन थेअरी सुद्धा आहे, तर ती तुम्हाला युजफुल आहे। तर त्या पुस्तकाच्या किमतीमध्ये, त्या एकट्या पुस्तकाच्या किमतीमध्ये तुम्हाला फॉर्म्युला शीट आणि डेफिनेशन शीट सुद्धा मिळणार आहे। तर 1179 रुपयाचं जे कॉम्बो आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला 699 रुपयामध्ये मिळणार आहे आमच्या ड्रीम पाथ शॉप मध्ये। ऑनलाईन साठी ही ऑफर नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑफलाईन येऊन हे बुक परचेस करू शकता, खरेदी करू शकता। त्याच्यासोबत फॉर्म्युला शीट ज्या इलेक्ट्रिकलच्या आहेत A2 साईजच्या आणि ज्या 6 शीटचा संच आहे ज्याची किंमत 480 रुपये आहे ते तुम्हाला फ्री मिळणार आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया एक्झाम पॅटर्न काय काय होता, महाट्रान्सकोला काय होता आणि जेनकोला काय होता। थोडा एक फरक आहे त्याच्यामध्ये। जर बघायचं झालं तर जो महाजनकोचा सिलेबस आहे किंवा एक्झाम सिस्टीम आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या की इथे जे टेक्निकलचं वेटेज होतं, टेक्निकलचं वेटेज ज्याला आपण प्रोफेशनल नॉलेज म्हणतो, तर याच्यामध्ये 60 प्रश्न 120 मार्कांसाठी होते। म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क जे आहे ते इथे होते। ओके, म्हणजे वेटेज जे आहे ते 60 प्रश्नांचं आहे टेक्निकलला तुमचं महाजनकोसाठी। आणि जो नॉन टेक्निकलचा भाग आहे त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग आणि क्वांट ॲप्टी जे आहे हे तीनही विषयांना 20-20 याप्रमाणे 60 जे प्रश्न आहेत त्या 60 प्रश्नांसाठी 60च मार्क इथे होतं। म्हणजे जर तुम्हाला बघायचं झालं तर टेक्निकल जो आहे 60 प्रश्न आणि नॉन टेक्निकल जो आहे तुमचे 60 प्रश्न, असे एकूण 120 प्रश्न होते। इथे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 120 आणि इथे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजे 60, अशा 180 मार्काचा हा पेपर होता, ज्याला मग नंतर त्यांनी कन्वर्ट केलं। इथे 120 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते। आणि हे सुद्धा लक्षात घ्या की लँग्वेज कुठली होती। ओके, 2 तासाचा हा पेपर होता। ही महाजनकोचा एक्झाम पॅटर्न होता। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित सुद्धा असेल कारण त्यांनी ती ही एक्झाम दिली। मी अशा विद्यार्थ्यांसाठी बोलतोय की जे विद्यार्थी फ्रेशर आहेत, ज्यांनी जनकोची एक्झाम दिली नव्हती पण हा पॅटर्न त्यांचा होता, ज्याच्यामध्ये डेफिनेटली आयबीपीएस कंडक्ट करत असल्यामुळे तुम्हाला 5 ऑप्शन्स तिकडे दिलेले होते त्याच्यामध्ये। ओके, आणि त्याच्यामध्ये कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नव्हतं। हा एक महत्वाचा फरक लक्षात घ्या। नो पेनल्टी विल बी इम्पोज टू रॉंग आन्सर, कुठलाही निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये नव्हतं। हा फरक सुद्धा खूप महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही कंपेअर करता ट्रान्सको आणि जेनको मध्ये।
येते लक्षात? मग हा तुमचा जेन्कोचा होता आणि ट्रान्सकोचा जो आता झालेली 2022 ची एक्झामिनेशन आहे याच्यात जर बघायचं झालं तर याला प्रत्येक प्रश्नाला 2.2 मार्क होते टेक्निकलच्या. टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेजला 50 प्रश्नांना 110 मार्क म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2.2 मार्क होते याच्यामध्ये. आणि जर आपण नॉन टेक्निकल बघितलं तर याच्यामध्ये जनरल ऍप्टिट्यूड मध्ये रिझनिंग, क्वांट होतं आणि इथे मराठी भाषा होती. तिकडे इंग्लिश भाषा होती, इथे मराठी लँग्वेज होती. आणि इथे प्रश्न सुद्धा लक्षात घ्या तुम्ही की रिझनिंग साठी जे आहे ते 40 प्रश्न आहेत ट्रान्सकोसाठी, क्वांट ऍप्टीसाठी 20 प्रश्न आहे आणि इथे मराठी लँग्वेज आहे त्याच्यासाठी 20 प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथे जर आपल्याला बघायचं झालं तर टेक्निकल 50 प्रश्न 110 मार्कांसाठी, नॉन टेक्निकल 80 प्रश्न फक्त 40 मार्कांसाठी. म्हणजे नॉन टेक्निकलला प्रत्येक प्रश्नाला फक्त अर्धा मार्क होता म्हणजे 0.5 मार्क्स. येते लक्षात? म्हणून इथे टोटल असताना 130च क्वेश्चन होते पण मार्क मात्र 150 होते. ओके, जे तुमच्या जन्कोला आताच आपण बघितलं की जन्कोला जे क्वेश्चन्स होते ते 120 होते आणि मार्क मात्र 180 होते. कारण इथे नॉन टेक्निकलला 1 मार्क होता, इथे अर्धा मार्क होता. हे कंपॅरिझन खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही जी एक्झामिनेशन देणार आहात ती ट्रान्सकोची आहे आणि आत्ताच 2022 मध्ये ट्रान्सकोची एक्झामिनेशन झाल्यामुळे तो पॅटर्न चेंज होण्याचे बिलकुल चान्सेस नाहीत. तोच पॅटर्न हा फॉलो होणार कारण IBPSच कंडक्ट करते, त्याच्यामुळे पॅटर्न मध्ये चेंज होण्याची बिलकुल म्हणजे शक्यता नाही. आणि हा जो पॅटर्न आहे हा त्यांनी त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा दिलेला आहे. त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरील, त्यानंतर फॉर्म कसा भरायचा, कुठले विषय महत्वाचे आहेत, कशावर फोकस ठेवायचा, हे सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. तुम्ही जर ते चॅनलवरती व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. तर हा एक महत्वाचा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या महाजनको आणि महाट्रान्सको मध्ये. जर आपण टेक्निकलच्या सिलेबस बद्दल बोलणार असू तर महाजनको मध्ये जे सब्जेक्ट त्यांनी दिलेले होते लेटेस्ट मध्ये तर इलेक्ट्रिक सर्किट अँड फील्ड्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट, एनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर सिस्टीम अँड सिग्नल प्रोसेसिंग, इलेक्ट्रिकल मशीन्स, पॉवर सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राइव्स, कंट्रोल सिस्टीम, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट, त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियल आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, असे हे 11 विषय त्यांनी मेन्शन केले होते. आता याच्यापैकी सगळ्यावरतीच प्रश्न आले असं नाही. कुठल्या टॉपिकला त्यांनी जास्त वेटेज दिलेला आहे? बरोबर आहे, ज्याच्यामध्ये अॅनालॉग, डिजिटल आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले होते जर कंबाईन बघायचं झालं तर ते सुद्धा आपण बोलूया, त्याच्याबद्दल सुद्धा बोलूया. तर हा सिलेबस तुमचा महाजनकोचा होता. तर इथे ह्या सिलेबस मध्ये लक्षात ठेवा की जे कॉमन सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावे लागणार आहे. दुसरी गोष्ट ही आहे की ज्यांनी महाजनकोचीच एक्झाम दिली, ट्रान्सकोची दिली नव्हती, त्या विद्यार्थ्यांचा ह्या विषयांचा अभ्यास झालेला आहे. मग आता त्यांना काय करावं लागेल की महाट्रान्सको मध्ये जे सब्जेक्ट आहेत याच्यात जे सब्जेक्ट आहे ते कॉमन आहे, सुरुवात तिथनं करा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होईल. तर हा सिलेबस होता तुमचा महाजनकोचा. मी फक्त आणि फक्त टेक्निकलच्या विषयाबद्दल बोलतोय. महाट्रान्सको मध्ये ज्याला 2.2 मार्काचं वेटेज आहे म्हणजे खूप जास्त वेटेज आहे. 2022 चा ट्रान्सकोचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये लिस्ट दिली होती त्यांनी आणि ही लिस्ट अपडेटेड मध्ये आली होती, नंतर आली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी सब्जेक्ट दिले होते. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल मशीन्स, पॉवर सिस्टीम प्रोटेक्शन्स, पॉवर सिस्टीम्स, स्विच गिअर प्रोटेक्शन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राइव्स, कंट्रोल सिस्टीम, नेटवर्क एनालिसिस, magnetic theory, analog and digital, utilization of electric energy, electronic devices, electrical instrumentation, power system analysis and control, असे हे विषय होते महाट्रान्सकोसाठी. आता तुम्हाला लक्षात ठेवायचे की हेच विषय तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करायचे आहेत महाट्रान्सको 2023 साठी. कारण तीच एक्झामिनेशन असिस्टंट इंजिनियरचीच पोस्ट IBPSच कंडक्ट करणार. तर मोस्ट फोकस ठेवायचा या विषयावरती जो त्यांनी मागच्या वेळेस हे विषय दिले होते. या विषय
एखादा अपडेट जर आलं तर नक्कीच आपण त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना सगळ्यात पहिल्यांदा माहिती देऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती फोकस करायचंय. पण आता ज्या विद्यार्थ्यांनी फक्त जेनको दिली होती, ट्रान्सको दिली नव्हती, तर त्यांनी कॉमन सब्जेक्ट वरती फोकस करायचा. आता कॉमन सब्जेक्ट जर बघायचे झाले तर खूप सारे आहेत, पण जे महत्वाचे आहेत तर पॉवर सिस्टीम वरती सगळ्यात जास्त भर द्यावा लागणार आहे. पॉवर सिस्टीमचं महत्व सांगणारा पवार सरांचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही तो नक्की बघा जर तुम्ही बघितलेला नसेल तर. ओके, त्यानंतर जर आपण बघायचं झालं तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स जो कॉमन सब्जेक्ट आहे, त्यानंतर अॅनालॉग अँड डिजिटल ज्याच्यावरती 2 किंवा 3 प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. आणि इथे एका प्रश्नाचं वेटेज हे 2.2 आहे, त्याच्यामुळे त्याला कमी लेखून चालणार नाही. मशीनचे सब्जेक्ट आहेत, कंट्रोल सिस्टीम आहे. ओके, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तर मी ऑलरेडी मेन्शन केलाय. असे जे कॉमन विषय आहेत याच्यावरती भर द्यायचा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, पॉवर सिस्टीम हे तुमचं सगळ्यात मोठं टूल आहे. कारण ट्रान्समिशन रिलेटेडच मॅक्सिमम प्रश्न मागच्या वेळेला विचारल्या गेले होते. खूप जास्त प्रश्न हे ट्रान्सकोचे त्याच्यावरती विचारल्या गेले होते. आपण जर कंपॅरिझन केलं ट्रान्सको आणि जेनकोचं सब्जेक्ट वाईज MCQ, आता ही महाट्रान्सको 2022 ला झालेली आणि ही लेटेस्ट झालेली महाजेनको, ज्याची रिझल्ट वगैरे बघा आता सुरू आहे. ओके, तर याच्यामध्ये जर बघायचं झालं तर आपण टॉपिक वाईज बघायला गेलो तर पॉवर सिस्टीम, मग ते ट्रान्समिशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, त्याच्यामधलं जे पॉवर सिस्टीमचे कोर सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज कुठल्या टॉपिक वरती प्रश्न आला होता याचं एक अनालिसिसचा व्हिडिओ आम्ही YouTube वरती आहे माझा, तो तुम्ही बघू शकता की त्याच्यातल्या सब टॉपिक वरती कुठल्या टॉपिक वरती प्रश्न आले होते. 34 क्वेश्चन्स हे फक्त आणि फक्त पॉवर सिस्टीमची रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत, टॉपिक्स आहेत त्याच्यावर आले होते. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण जसं 2017ची सुद्धा जी जुनी एक्झामिनेशन झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सेम याच पॅटर्ननी पेपर काढला होता. मॅक्सिमम हे 99% चान्सेस याच प्रकारचे आहेत, कारण याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सकोमध्ये जायचंय, ट्रान्सकोमध्ये सिलेक्ट व्हायचंय. येते लक्षात 34 क्वेश्चन्स. मग राहिलेले जे सब्जेक्ट आहे त्याला वेटेज मात्र स्पेसिफिकली खूप कमी होत आहे ॲज फार ॲज टेक्निकल सब्जेक्ट्स आर कन्सर्न. बेसिक आणि नेटवर्क थेरम, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड नेटवर्क थेरम वरती 4 क्वेश्चन होते. मशीन वरती बघा 4 प्रश्न होते. त्यानंतर मेजरमेंट वरती 2 प्रश्न होते. कंट्रोल सिस्टीम वरती 2 प्रश्न होते. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स वरती 2 प्रश्न होते. आणि मिसलेनियस जे आहे, जे मिक्स होते, मग ते मॅग्नेटिक थेरी असेल, मटेरियल्स असतील, याच्यावरती 2 क्वेश्चन होते. तर हे 50 प्रश्न जे आहेत हे महाट्रान्सकोचे आहेत. इथे तुम्ही पूर्ण ऑब्झर्व करा की कशावरती त्यांचा फोकस जास्त होता आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जास्त प्रिपरेशन करण्याची गरज आहे त्या विषयावर. पॉवर सिस्टीम डेफिनेटली, परत पॉवर सिस्टीम मध्ये कुठले सब टॉपिक करायचे हे पवार सरांच्या व्हिडिओ मधनं बघा. खूप महत्वाचा टॉपिक आहे हा आणि इथेच तुम्ही अर्धी बाजी मारणार आहात तुमच्या महाट्रान्सकोच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये. महाजनको बद्दल जर बोलायचं झालं तर महाजनकोचे जे टॉपिक्स आहेत, आता इथे वेगळ्याच पर्टिक्युलर टॉपिकला त्यांनी वेटेज दिलं होतं. जनरेशन आहे डेफिनेटली जनरेशनशी रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारले होते, पण इथे त्यांनी पॉवर सिस्टीमला जे वेटेज होतं ते खूप कमी होतं ॲज कम्पेअर टू ट्रान्सको. हे 5च प्रश्न विचारले गेलेले आहेत. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि नेटवर्क थेरी याला 12 क्वेश्चन्स विचारले होते. म्हणजे इथे जेनको-मध्ये त्यांनी याला वेटेज दिलं होतं, बेसिक इलेक्ट्रिकल आणि नेटवर्क थेरीला. तसंच सगळ्यात जास्त प्रश्न बघा अॅनालॉग, डिजिटल आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. एक 16 ते 17 MCQ हे अॅनालॉग, डिजिटल आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. बेसिकली त्याच्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स वरती जास्त क्वेश्चन्स होते. मग कंट्रोल सिस्टीमचे 6 प्रश्न, मेजरमेंटचे 7 प्रश्न, इलेक्ट्रिकल मशीनचे 9 प्रश्न. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त सिग्नल सिस्टीम आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी त्याचे 2 प्रश्न आणि मिसलेनियसला परत 2 प्रश्न. तर याच्यात जर बघायचं झालं तर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि नेटवर्क थेरीला जास्त प्रश्न आणि तसेच अॅनालॉग, डिजिटल आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिकचा भाग मिळून जास्त प्रश्न हे विचारले गेले होते. पण आता आपल्याला एक्झाम कुठली द्यायची आहे? आपल्याला महाट्रान्सकोची द्यायची आहे. तर एवढं लक्षात घ्या की हे सगळे जे प्रश्न रिमेंबर लेवलचे आहेत, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण विविध MCQचे जे पेपर झालेले आहेत जुने
त्याच्या PDF टाकलेल्या आहेत त्या बघा, त्या रेफरन्ससाठी यूज करा. टेक्निकल सब्जेक्ट असेल, नॉन टेक्निकल सब्जेक्ट असेल. पण इथे एक सांगतो की तुमच्या ट्रान्सकोसाठी तुम्हाला पॉवर सिस्टीमच खूप चांगल्या पद्धतीने करावा लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कंट्रोल सिस्टीम, मशीन, नेटवर्क, अॅनालॉग डिजिटल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स याचे 2-3 प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. पण मॅक्सिमम भर तुम्हाला पॉवर सिस्टीम वरती द्यावा लागणार आहे. मग याची तयारी जर करायची असेल तुम्हाला तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, डिसेंबरच्या सेकंड वीक मध्ये एक्झामिनेशन होणार आहे. तर डिसेंबरची सेकंड वीक म्हणजे आपण असं कन्सिडर करूया की एक 10 दिवस फक्त डिसेंबरचे मिळणार. नोव्हेंबरचा अख्खा महिना जरी दिसायला दिसत असेल पण दिवाळी, दसरा सगळे कार्यक्रम असतात त्याच्यात, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे की लिमिटेड दिवस आपल्या हातामध्ये आहे. आणि आजची 10 तारीख आहे, आजची 11 तारीख आहे. तर त्याच्यामुळे बेसिकली एक लक्षात घ्या की ह्या महिन्याचे 20 दिवस म्हणजे 20 आणि 30 50 आणि वरचे 10 60 दिवस आपल्याकडे आहे असं आपण कन्सिडर करूया, अज्युम करूया. याच्यामध्ये तुमचा मॅक्सिमम फोकस हा पॉवर सिस्टीम वरती असला पाहिजे, ज्याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्ही पॉवर सिस्टीम टेक्निकलचा खूप चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. त्यानंतर जसं मी सांगितलं, मशीन असेल, अॅनालॉग अँड डिजिटल असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कंट्रोल सिस्टीम वगैरे जे काही सब्जेक्ट आहे तर याचे सुद्धा इथे जास्त प्रश्न येऊ शकतात. मशीनवरती 4-5 प्रश्न, पण बाकीच्या याच्यामध्ये एक 3-4 किंवा 2-3 असे प्रश्न येऊ शकतात. याचे बेंचमार्क क्वेश्चन्स तुम्ही तयार करा आणि सिस्टमॅटिकली प्लॅन करा. सगळ्यात पहिले पॉवर सिस्टीम हातावेगळा करा आणि नंतर जसा जसा वेळ मिळतो हे जे कमी मार्काचे वेटेज वाले सब्जेक्ट आहेत याचा जास्तीत जास्त स्टडी हा MCQ बेस करा. म्हणजे एखादा टॉपिक वाचला, एकदा जर वाचला, रिकॉल केला की डायरेक्ट MCQ सॉल्व्ह करायला सुरुवात करा. कारण तुम्ही सिलेबस जो आहे तो सब्जेक्टचा खूप मोठा असतो. फॉर एक्झाम्पल डिजिटल मध्ये बघायचं झालं तर नंबर सिस्टीम आहे, लॉजिक गेट आहे, बरोबर आहे, फ्लिप फ्लॉप आहे, रेजिस्टर्स आहेत, काउंटर्स आहेत. मग सगळंच करत बसायचं का? नाही. एक बेसिक थिअरी करून घ्यायची, वाचायची, शॉर्ट मध्ये वाचायची आणि डायरेक्ट MCQ ला हात लावायचा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण पॉवर सिस्टीम मध्ये असं करायचं नाही. पॉवर सिस्टीम मध्ये 1 to 1, लाईन टू लाईन, लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम हे तुम्ही वाचलंच पाहिजे. तर आणि तरच आपण वाचू कुठे? एक्झामिनेशन मध्ये. येते लक्षात? बरेचसे विद्यार्थी एकदम फ्रेशर असतील तर त्यांनी इथून पुढे अभ्यास करायचा आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी परीक्षा दिलेल्या आहेत, ज्यांनी महाट्रान्सको JEE दिली आहे, काही जण सिलेक्ट झालेत, काही जण 1-2 मार्कांनी गेलेत, किंवा महाजनकोची JEE दिलेली आहे, काही विद्यार्थी असे आहेत की MES दिले त्यांनी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस PWD साठी वगैरे A2च्या पोस्ट. तर या विद्यार्थ्यांनी काय करायचंय की या विद्यार्थ्यांनी एकदा रिव्हिजन करायची आणि डायरेक्ट टेस्ट सिरीजला सुरुवात करायची. जेवढ्या जास्त टेस्ट सिरीज तुम्ही सोडवाल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, काय चुकतंय हे लक्षात घ्या. प्रॅक्टिस खूप असली पाहिजे. प्रॅक्टिस कमी केली की चुकलं म्हणून समजा तुम्ही. टेस्ट सिरीज खूप साऱ्या सॉल्व्ह केल्या पाहिजे, सिस्टमॅटिक सॉल्व्ह केल्या पाहिजे. तुमचं पेपरला जायच्या अगोदर, टेस्ट सॉल्व्ह करायच्या अगोदर, मॉक टेस्ट जरी असेल ती सॉल्व्ह करायच्या अगोदर तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे की सुरुवातीला मी ह्या सेक्शनला हात लावणार, नंतर हे करणार, नंतर हे करणार. सगळ्या सेक्शनला हँड लावावंच लागेल तुम्हाला, नाहीतर तुम्हाला माहिती आहे क्वालिफाय होऊ शकत नाही. तर टेस्ट सिरीज सॉल्विंग करावीच लागेल, नाही केली तर चुकलंय. स्पेंडिंग टाइम ॲट अ पर्टिक्युलर क्वेश्चन ड्युरिंग द एक्झाम. एकाच क्वेश्चनला धरून बसलोय आणि खूप वेळ झालाय आणि नंतर कळलं की नाही आता हे येत नाही, म्हणजे तेवढा वेळ गेला. असं जर होत असेल तर तुमचं चुकलंय. रीडिंग ऑफ क्वेश्चन अँड आन्सर्स ड्युरिंग द स्टडी अँड नो पेपर प्रॅक्टिस. ऑन पेपर प्रॅक्टिस नाही. तुम्ही म्हणाल सर आता काय कॉम्प्युटरवरती क्लिक करायचं असतं, टेलिग्रामवरती क्वेश्चन येतात, क्लिक करायचं असतं. नाही, तो लिहून बघा, तो ऑप्शन्स लिहून बघा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. असं नाही करत असाल तर तुमचं चुकलंय. आणि फ्लो ऑफ स्टडी काय असला पाहिजे? फ्रेशरसाठी लक्षात घ्या की आता तुम्हाला पॉवर सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने करावं लागणार. बाकीचे जे सब्जेक्ट आहेत थोडे थोडे तुम्हाला रिकॉल करून चांगला अभ्यास करावा लागणार आणि नंतर MCQ ला जायचं. पण ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिल्यात त्यांनी मात्र मॅक्सिमम प्रॅक्टिस टेस्ट सिरीजची ही केली पाहिजे. आता लक्षात घ्या, मॅक्सिमम अटेम्प्ट की मॅक्सिमम अॅक्युरेसी. तर याच्यामध्ये तर आम्ही नेहमी सांगतो, निगेटिव्ह मार्किंग असेल तर अॅक्युरेसी फर्स्ट, देन अटेम्प्ट. आणि जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर अॅक्युरेसी विथ अटेम्प्ट हा असलाच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्राय टू अटेम्प्ट 100% पेपर. हाय रिस्क असते त्याच्यामध्ये.
मॅक्सिमम याच्यामध्ये. मग इथे निगेटिव्ह मार्किंग आहे नाही आहे हे समजूनच तुम्ही पेपर अटेम्प्ट करायचा. निगेटिव्ह मार्किंगचा विचार जास्त न करता जास्त प्रश्न सोडवले की तुमचं काहीतरी चुकतं, कट ऑफ जास्त जाईल या भीतीने रिस्क घेणे करतात मुलं. तर हे सगळे जे आहे हे टाळायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. कॅल्क्युलेशनचा पार्ट न्यूमेरिकल येणार म्हणजे येणार, आणि न्यूमेरिकल करताना आपल्याला आता इतकी सवय लागलेली आहे की आपण मोबाईल मधला कॅल्क्युलेटर वापरतो म्हणजे वापरतोच. तर इथे कॅल्क्युलेशनचा पार्ट जेव्हा येईल तर बिलकुल तुम्ही कॅल्क्युलेटर वापरायचं नाही, किंवा कॅल्क्युलेटर नाही आपण जंगलात आहो असंच इमॅजिन करायचं. न्यूमेरिकल कॅल्क्युलेशनचा प्रॅक्टिस सगळ्यात जास्त झाली पाहिजे. याच्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे √2, √3 बरोबर आहे, हे जे व्हॅल्यूज आहेत किंवा ज्या तुमच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे. डोंट यूज कॅल्क्युलेटर फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग ड्युरिंग प्रॅक्टिस ऑल्सो. प्रॅक्टिस करताना सुद्धा तुम्हाला बिलकुल कॅल्क्युलेटर यूज करायचं नाही. स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार जेव्हा कन्व्हर्जन करतो तर ते फॅक्टर 1/3 असेल किंवा अजून काही असेल हे माहीतच असले पाहिजे, तोंडपाठ असले पाहिजे. कशाचा रेशो काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पॉवर फॅक्टर असेल, फॉर्म फॅक्टर असेल, या टिपिकल व्हॅल्यू ह्या तुम्हाला माहितीच असल्या पाहिजे. लर्न अँड रिमेंबर द स्टँडर्ड व्हॅल्यू, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. ओके. डोंट कन्सिडर नॉन टेक सब्जेक्ट. असं नाही की नॉन टेक कडे बिलकुल लक्ष देऊ नका. डेफिनेटली नॉन टेक करावंच लागेल. मराठी वगैरे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की मराठी आता काही करायचं नाही, IBPS चा पॅटर्न माहीत झालाय, पण त्याची शेवटी तुम्हाला प्रॅक्टिस ही करावीच लागेल ॲज IBPS, म्हणजे ॲज पर IBPS च्या फॉर्मॅट नुसार ती प्रॅक्टिस करायची आहे. आता ज्या लेटेस्ट एक्झामिनेशन ज्यांनी घेतल्यात ज्याच्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स शीट अवेलेबल आहे, तलाठी भरती झाली बघा तर त्याची लेवल कमी असेल, पण बाकीचे जे भरती आहे झेडपी वगैरे सुरू आहे आता एक्झामिनेशन, याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा लक्षात घ्या. कशासाठी म्हणतोय मी? नॉन टेक्निकल साठी म्हणतोय. ओके. पॉवर सिस्टीम केलाच पाहिजे, नाही केला की विषय संपला. टेक्निकल केला, नॉन टेक्निकल केलाच नाही असंही बिलकुल होऊ देऊ नका. दोन्ही वेळा करा, आणि वेळ पुरला नाही हे तर उत्तर बिलकुल देऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिक प्लॅनिंग करा. ह्या सेशन मध्ये सांगण्याचं कॉन्क्लुजन हे आहे की जेनको आणि ट्रान्सको मध्ये फरक आहे. जनरेशनला वेगळे प्रश्न होते, ट्रान्सकोला वेगळे प्रश्न होते. जेनकोला वेटेज सुद्धा 60 प्रश्न 120 मार्क, इकडे 50 प्रश्न 110 मार्क, आणि सब्जेक्ट जर झालं तर ट्रान्सकोला पॉवर सिस्टीम ला पर्याय नाही. कॉमन सब्जेक्ट आहे, इट्स ओके, पण हे लक्षात घ्या की तुम्ही ट्रान्सको साठी अभ्यास करताय आणि IBPS साठी अभ्यास करताय. ओके. ज्या विद्यार्थी मित्रांना बॅच लावायची असेल तर ऑनलाईन, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा फॉर्मॅट मधली ही बॅच आहे. आमचा IVR नंबर 788 781 1411 याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या बॅचची सगळी डिटेल माहिती तुम्ही मिळवू शकता. ओके. त्यानंतर हे पुस्तक आहे 2000 MCQ. याच्यामध्ये अगोदरचे जे पेपर्स आहेत ते पेपर इन्क्लूड आहेत. जेनको असेल, ट्रान्सको असेल, त्याच्या व्यतिरिक्त 11 टेक्निकल सब्जेक्ट्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, आणि सिंपल वेनी एक बेसिक थेअरी आणि नंतर MCQ अशा प्रमाणातलं हे पुस्तक आहे. आणि हे एक आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला शीट. तुमच्या इलेक्ट्रिकलच्या सगळ्या विषयांचे सगळे फॉर्म्युले कलरफुल फॉर्मॅटमध्ये A to साईज मध्ये, म्हणजे तुम्ही भिंतीवर चिपकू शकता अशा रूपामध्ये हे अवेलेबल आहे. आणि मी जे तुम्हाला सुरुवातीलाच कॉम्बो ऑफर सांगितली, तर हे जे 480 रुपयाचं बुक्स आहेत, सॉरी तुमच्या फॉर्म्युला शीट्स आहेत, आणि तुमचं जे पुस्तक आहे जे 1189 रुपयाचं टोटल अमाऊंट होते ती. ओके. तर हे जे आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त 699 रुपयामध्ये आमच्या ड्रीम पाथ मध्ये अवेलेबल आहे. पुण्याला पत्र्या, मारुती चौक, मानकरवाडा, नारायणपेठ इथे ड्रीम पाथ शॉप मध्ये तुम्ही हे परचेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सकोची तयारी जर करत असेल, काही प्रश्न असतील, इश्यू असतील, कुठलेही काही डाऊट्स असतील, तर फ्री मेंटरशिप आपल्या इन्फिनिटी परिवारातर्फे आम्ही देत असतो. तुम्हाला काहीही अडचण असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. ऑलरेडी 26 जूनला पेपरमध्ये नोटिफिकेशन आलं होतं, आणि 26 जून नंतर आता ती ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे. 24 तारखेपर्यंत फॉर्म फिलिंगची शेवटची तारीख आहे. लक्ष ठेवा, डॉक्युमेंट्समध्ये
फॉर्म फिल करताना आम्ही हजारदा सांगतो, आम्ही सगळे फॉर्म फिलिंगचे व्हिडिओ केलेले आहेत, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स सुद्धा दिलाय, पण तरीही काही विद्यार्थी मित्र खरंच चुका करतात. काही जण एखादा डिजिट चुकवतात आधार कार्डमध्ये, काही जण नॉमेनक्लेचर किंवा नावं लिहिताना स्पेलिंग मिस्टेक करतात आणि नंतर कॉल करतात. विद्यार्थी मित्रांनो, विनंती आहे की शांत राहून सगळं व्यवस्थित रीड आउट करून फॉर्म भरा. कुठलीही त्याच्यामध्ये चूक करू नका. त्याच्यामध्ये एक छोटी चूक झाली तर तुमचा खूप वेळ त्याच्यात जातो आणि अभ्यासातला वेळ तुमचा वाया जातो. इथून पुढे फक्त अभ्यास, टेस्ट सिरीज आणि एकच लक्ष, महाट्रान्सको 2023. धन्यवाद.